मुख्याध्यापकांकडे आली आहे भटक्या कुत्र्यांची जबाबदारी. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. सध्या या निर्णयावर शिक्षण क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे. आता मुख्याध्यापकांनी भटक्या कुत्र्यांवर देखरेख ठेवायची का, अशी समाज माध्यमांमध्ये चर्चा आहे. यात सर्वोच्च न्यायालयाने नेमका काय निर्णय घेतला आणि मुख्याध्यापकांना यात नोडल ऑफिसर म्हणून का नेमण्यात आलं, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहे एजू वार्ता. तर झालं असं, भटक्या जनावरांमुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात होणारा उपद्रव आणि मानव श्वान यांच्यात संघर्षाच्या गंभीर घटना दिसू लागल्या. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली. या याचिकेवर 3 नोव्हेंबर 2025 व 7 नोव्हेंबर 2025 रोजी सुनावणी झाली. त्यापैकी 3 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या सुनावणीस कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाचे मुख्य सचिव राजेश कुमार हे स्वतः उपस्थित होते. सुनावणीअंती दिलेल्या निर्देशांचे अवलोकन केले असता सर्वोच्च न्यायालयाने ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सांगितले. त्यानंतर 7 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार भटक्या जनावरांमुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात होणारा उपद्रव तसेच मानव श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले गेले. या निर्देशाच्या पालनाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्ततेचा अहवाल 8 आठवड्यात मुख्य सचिवांच्या शपथपत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्याचे निर्देश दिले गेले. या निर्णयात शिक्षण विभाग व शिक्षण विभागाशी संबंधित यंत्रणेचा उल्लेख होता. त्यामुळे राजेश कुमार यांनी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देवल यांना पत्र लिहिले. या पत्रात कोणता उल्लेख करण्यात आला होता हे आता आपण पाहूयात. शैक्षणिक संस्थांचे प्रशासकीय प्रमुख यांनी संबंधित स्थानिक नगरपालिका अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या संपूर्ण देखरेखीखाली भटक्या श्वानांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या पुरेशा कुंपण, सीमाभिंती, दरवाजे आणि इतर संरचना किंवा प्रशासकीय उपयोजनांची परिस्थिती सुरक्षित केली आहे किंवा नाही याची खात्री 8 आठवड्यांच्या आत करावी. निर्धारित केलेल्या प्रत्येक शैक्षणिक संस्था परिसराची देखभाल, स्वच्छता तसेच भटक्या श्वानांचा परिसरामध्ये वावर असणार नाही याची खात्री करण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करून सदर अधिकाऱ्याची माहिती प्रवेशद्वारावर ठळकपणे प्रदर्शित करावी. तसेच अधिकार क्षेत्रातील नगरपालिका, संस्था, प्राधिकरणाला सुद्धा ही माहिती कळवावी. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना श्वानांच्या आक्रमक स्वभावाच्या अनुषंगाने प्रतिकात्मक, आवश्यक प्रतिबंधात्मक वर्तन, चावल्यास प्रथमोपचार आणि तात्काळ माहिती देणे याबाबत जागरूकता सत्र आयोजित करावे. सर्वोच्च न्यायालयाच्या 7 नोव्हेंबर 2025 रोजीच्या निर्णयाचे अवलोकन केले असता निर्देशांचे अनुपालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल, असे वारंवार स्पष्ट करण्यात आले. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन शिक्षण विभागाशी संबंधित वरील निर्देश व न्याय निर्णयात समाविष्ट असलेले सामूहिक निर्देशांची अंमलबजावणी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कोणत्याही परिस्थितीत 22 डिसेंबर पूर्वी पशुसंवर्धन विभागास प्रत्यक्ष अथवा ईमेलद्वारे सादर करावा, असेही राजेश कुमार यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते. या पत्राचा आधार घेऊनच महाराष्ट्र शासनाचे उपसचिव समीर सावंत यांनी शिक्षण आयुक्त, पालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक व सर्व शिक्षण उपसंचालक यांना पत्र लिहिले. त्यावर आता शिक्षण विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून पत्र काढण्यात आले आहे. या पत्रात मुख्याध्यापकांना याबाबत नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले जात आहे. तसेच त्यांना भटक्या जनावरांमुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात होणारा उपद्रव तसेच मानव श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आणि त्याच्या पालनाचा प्रवास कसा झाला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी
मुख्याध्यापकांकडे कशी येते हे यातून स्पष्ट होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.